डिप्रिशिएशन काढण्यासाठी या मॉड्यूलचा उपयोग होतो. ठीक आहे. तर हे जे मॉड्यूल आहे हे मॉड्यूल आपण 3 भागांमध्ये डिवाइड केलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा एक आहे मास्टर डेटा. त्या मास्टर डेटामध्ये जशा मत्त्याची कॅटेगरी मास्टर आहे आणि मत्ता तयार करणे मास्टर असे 2 मास्टर आहेत. त्याच्यानंतर दुसरा भाग हा त्याचा व्यवहार ट्रान्झॅक्शन मध्ये आपण बघणार आहे. मग त्या व्यवहारामध्ये त्या मत्तेचं ऍसेटचं डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणं झालं. त्याच्यानंतर ऍसेटचं मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन करणं झालं. आणि तिसरा पार्ट आहे त्या मत्तेचे हस्तांतर किंवा त्याचं डिस्पोजल करणं हा तिसरा भाग आहे, दुसरा भाग आहे. आणि त्याच्यानंतर शेवटच्या भागामध्ये आपण या मॉड्यूल रिलेटेड जे अहवाल रिपोर्ट्स आहे ते रिपोर्ट्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता ऍक्च्युअल आपण मॉड्यूलकडे जाऊया. ठीक आहे. हे जे मॉड्यूल आहे ऍसेट मॅनेजमेंट जे मॉड्यूल आहे या मॉड्यूलला कोणत्याही सर्व्हिसेस डिफाईन केलेलं नाहीये किंवा याच्यामधून कोणत्या सर्व्हिसेस दिल्या जात नाही. तर हे पूर्णपणे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हँडल केलं जातं आणि नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या ज्या नगरपालिकेच्या मालकीच्या ज्या ऍसेट्स आहेत त्या ऍसेट नोंदणी करण्यासाठी या मॉड्यूलचा उपयोग केला जातो. ठीक आहे. तर हे मॉड्यूल सुरू करण्याआधी याच्या काही कॉन्फिगरेशन ज्या सेटिंग आहेत त्या खूपच कमी आहे. म्हणजे त्याची फक्त एकच सेटिंग आपल्याला करायची आहे. सुरुवातीला फक्त आपल्याला ज्या युजरला या मॉड्यूलचा उपयोग करायचा आहे त्या युजरला आपल्याला कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये त्याचे रोल्स फक्त आपल्याला मॅप करायचे. त्याच्यामध्ये त्या रोल युजरला त्याचे या मॉड्यूलचे रोल मॅप केले की हे मॉड्यूल त्याच्या लॉगिनला दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे. हे झाल्यानंतर फक्त कॉमन कॉन्फिगरेशन साठी मध्ये आपल्याला एक हे मॉड्यूल सुरू करण्यासाठी एक सेटिंग करायची आहे किंवा एक जो लुकअप आहे तो लुकअप आपल्याला कॉन्फिगर करायचा आहे. तो लुकअप कोणता आहे तो आपण आधी सुरुवातीला बघूया. याच्यामध्ये आपल्याला तो लुकअप कॉन्फिगरेशन करण्यासाठी जायचं आहे कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये. त्याच्यामध्ये लुकअप नावाचा टॅब आहे. त्या लुकअप नावाच्या टॅबमध्ये लुकअप डिटेल आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. लुकअप डिटेल मध्ये जो लुकअप आहे तो आहे डीएमटी नावाचा लुकअप. तर डीएमटी लुकअप काय आहे तर त्याची ह्या ज्या ऍसेट मॉड्यूल मध्ये जे डिप्रिशिएशन आपण ऍसेटचं करणार आहोत त्याची मेथड जी आपल्याला अवलंबवायची आहे या सॉफ्टवेअरच्या मध्ये किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये जी डिप्रिशिएशनची मेथड आहे ती मेथड कोणती आहे ते आपल्याला फक्त डिफाईन करायचे. आता ही डिप्रिशिएशनची मेथड कुणी डिफाईन केली आहे तर आपलं जी लेखा संहिता आहे लेखा संहिता जर तुम्ही बघितली तर लेखा संहितेमध्ये पान नंबर जर तुम्ही 106 वर जर गेला तर 110 मध्ये तुम्हाला नगरपालिकांनी त्यांच्या ऍसेटसाठी जे डिप्रिशिएशनची मेथड वापरायची त्याची कोणती मेथड वापरावी किंवा काय याचे स्पष्ट सूचना आणि त्या डिप्रिशिएशनसाठी प्रत्येक ऍसेटसाठी किती टक्केवारीची डिप्रिशिएशन करावं याबाबत एक आपल्याला गाईडलाईन दिली आहे परिशिष्ट 2 मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्क्रीनवर दिसू शकते की येथे बघा टीप मध्ये नगर परिषदेकडून नियमितपणे लागू करण्यात आलेल्या दरांवर आधारित स्ट्रेट लाईन पद्धतीवर स्थिर मतांची रक्कम घसरण ठरवणे. तर आपल्याला जे डिप्रिशिएशनची जी मेथड अवलंबायची ती आहे स्ट्रेट लाईन मेथड. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो वरती तुम्हाला तक्ता दिसतोय त्या तक्त्यामध्ये आपल्या ज्या मत्ता आहेत आता आपल्याकडे ज्या मालमत्ता आहे त्या मालमत्ता 3 विभागात आपण वर्गवारी केली त्याची. त्याच्यामध्ये पहिली आहे स्थावर मालमत्ता त्याला आपण फिक्स ऍसेट असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी आहे मोकळी जागा ओपन लँड त्याला म्हणतो ओपन लँड ही दुसऱ्या प्रकारची मालमत्ता आहे. आणि तिसरी मालमत्ता आहे जंगम म्हणजे मूळवेल ऍसेट. मग त्याच्यामध्ये मूळवेल ऍसेट मध्ये तुमचे बघा इथे तुम्हाला इथे दिसते जनरेटर हे आहे संयंत्र आहे सार्वजनिक प्रकाश योजना आहे. त्याच्यानंतर वाणिज्य वाहन आहे बस डंपर इत्यादी किंवा इतर वाहने आहेत तर ते वाहने आहेत. त्याच्यानंतर वरती तुम्ही जर फिक्स ऍसेट मध्ये गेलात तर बघा इमारत म्हणून आहे तर इमारत आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा ज्या आहेत जसं की तुमच्या वॉटर सिस्टम आहे किंवा वॉटर सिस्टम आहे तर त्या सुविधा देखील आपल्याला या फिक्स ऍसेट मध्ये घ्यायच्या आहेत. आणि प्रत्येक ऍसेटचा डिप्रिशिएशन आपल्याला इथे मेन्शन केलेला आहे आणि सर्व नगरपालिकांनी कॉमनली हाच डिप्रिशिएशनचा रेट आपल्याला त्या ऍसेटसाठी आपल्याला अवलंबायचा आहे. त्याच्यामध्ये कोणताही चेंज होणार नाहीये. ठीक आहे. तसा जमीनचा डिप्रिशिएशन रेट हा 0 आहे. त्याच्यानंतर इमारत जर असेल तर त्याचा डिप्रिशिएशन रेट 6.6 आहे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये ह्या पण फिक्स मध्येच आहे तर त्याचा 6.6 आहे. जर त्या जंगम मालमत्ता असेल मूवेबल ऍसेट असेल तर यंत्र व सामुग्री असेल तर त्याला 10% डिप्रिशिएशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जनरेटर सार्वजनिक प्रकाश योजना याला 15% डिप्रिशिएशन आहे.
जर तुमचे एखादे व्हेकल घेत आहेत, वाहने वगैरे घेत आहेत, तर त्याला 20% डिप्रिशिएशन आहे. दुसरे इतर वाहने असेल तर त्याला 15% डिप्रिशिएशन घेणार आहे. किंवा तुम्ही जर तुमच्या ऑफिससाठी संगणक किंवा फर्निचर वगैरे घेणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा संगणक आणि याच्यासाठी 20% आहे आणि फर्निचर जोडण्यासाठी 15% डिप्रिशिएशन आहे. तसंच अमृत मत्ता ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे याचा डिप्रिशिएशन रेट मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला आपल्याला जो आपला डीएमपी डिप्रिशिएशनचा जो लुकअप आहे, डीएमपी लुकअप, तो लुकअप कसा कॉन्फिगर करायचा ते बघूया. आता तुम्हाला ज्या नगरपालिकांनी याच्या आधी जर लुकअप जर कॉन्फिगर केला नसेल तर त्यांना ऍड मध्ये जायचं आहे आणि ऍड मध्ये त्यांनी डीएमटी नावाचा लुकअप शोधायचा आहे. आता मी इथं ऑलरेडी डिफाईन केला आहे म्हणून मी डीएमटी माझ्या एडिट मोड मध्ये तुम्हाला जातोय, डिप्रिशिएशन मेथड. इथे सर्च केला. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे याच्यामध्ये तुम्हाला लेवल 1 करायचं आहे. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन इन इंग्लिश लिहायचं आहे, स्ट्रेट लाईन मेथड. त्याच्यानंतर त्याचं मराठी सरळ घसारा पद्धत. त्याच्यानंतर व्हॅल्यू जी आहे ती एसटीएलच ठेवायची आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायची नाहीये. ठीक आहे. आणि त्याची ऑर्डर बाय 1 असं मेन्शन करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. पालिकांनी या नगरपालिकांनी किंवा नगरपंचायतींनी अजून हा ऍड केला नसेल तर त्यांनी त्या ऍड मध्ये जाऊन क्लिक करून ऍड मध्ये जाऊन या डिप्रिशिएशनसाठी ऍड करायचंय. ठीक आहे. ज्यांना याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट घेतला तरी चालणार आहे. किंवा याचं जे युजर मॅन्युअल आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामध्ये देखील हा जो लुकअप आहे तो लुकअप कसा कॉन्फिगर करायचा याची पूर्ण माहिती आम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहे. माईकचा आवाज माईक बंद करा. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर सांगा. ठीक आहे. आपल्याला हे मॉड्यूल चालू करण्यासाठी लुकअप मध्ये फक्त एकच सेटिंग आपल्याला करायची आहे. याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट याच्या मॉड्यूल मध्ये. हॅलो. हा बोला सर, संजय ढमाळ बोलतो, चोपडा नगरपालिका. डिप्रिशिएशन इयरली सांगितलं का आपण? काय 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 डिप्रिशिएशन जे ते इयरली का? मग आपण व्हॅल्यू टाकायची पहिली ती जी आता जी कमिटी समितीने डिसाईड केली तीच टाकायची. मग ते आपोआप त्याला डिप्रिशिएशन काउंट करेल पुढे. बरोबर काउंट ते मी दाखवतोय सर तुम्हाला. हे फक्त आत्ताची आपण डिप्रिशिएशन मेथड आपण याच्यामध्ये आत्ताची डिफाईन केली आहे. त्याचा जो रेट आहे तो कुठे करायचा काय मी तो तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. ओके ओके. जर तुमची काही डाऊट असतील तर कृपया लिहून घ्या. आपण जेव्हा सेशन संपेल त्यावेळेस आपण डाऊट क्लिअर करत जाऊ किंवा जर मध्ये कुठे वाटले तर तुम्ही तसं सांगा. ठीक आहे. ठीक आहे. याच्या लुकअप मध्ये आपला कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये एकच सेटिंग आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या मॉड्यूलमध्ये जायचं आहे. याच्यामध्ये मॉड्यूलमध्ये जसं मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं की आपण हे मॉड्यूल 3 विभागात जसं मास्टर, ट्रान्झॅक्शन आणि रिपोर्ट मध्ये बघितलंय. तर आपण जाऊया ऍसेट मॅनेजमेंटच्या मास्टरमध्ये. ठीक आहे. तर मास्टरमध्ये सुरुवातीला आपल्याला जी मास्टर आहे ते आहे ऍसेट कॅटेगरी मास्टर. आता आपल्याला ज्या ऍसेट आपल्या 3 विभागात डिवाइड झाले आहे जसे फिक्स ऍसेट, त्यानंतर लँड आणि मुव्हेबल ऍसेट, त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या सब कॅटेगरी आता आपल्याला क्रिएट करायच्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला ज्या ऑलरेडी केल्या त्या एकदा दाखवतो सर्व तिन्ही प्रकारच्या. त्याच्यानंतर आपण एक स्वतः आपली एक नवीन एक जी कॅटेगरी आहे ती ऍड करू आणि त्याच्यानंतर आपण ट्रान्झॅक्शन ते आपण 1 बाय 1 बघूया. ठीक आहे. सुरुवातीला मी जे केले आहे ते एकदा तुम्हाला दाखवतो. आता पहिला जो पार्ट आहे न्यू मुव्हेबल ऍसेट. तर मी इथे जर सर्च केलं तर मी याच्याकडे टाकून ठेवलेलं आहे. न्यू मुव्हेबल ऍसेट मध्ये एक बिल्डिंग टाकून ठेवलेली आहे. तर ती टाकायची कशी आहे त्याचं मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आता याची कॅटेगरी बघा. ऍसेट कॅटेगरी काय आली, इमोवेल ऍसेट. त्याच्या ऍसेट सब कॅटेगरी ती बिल्डिंग आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ऍसेट आहे किंवा इनटँजेबल ऍसेट आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. आता ही मी बिल्डिंग घेतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी त्याला एक माझ्या पद्धतीने एक त्याला कोड देतोय. सध्या उदाहरणार्थ मी आता लायब्ररीची बिल्डिंग बनवली आहे तर मी त्याला LIB नावाचा कोड दिला. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍसेट कॅटेगरी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याचं मी नाव टाकलंय 20 सावरकर पब्लिक लायब्ररी. ठीक आहे. अशा पद्धतीने मी त्याचं नाव टाकलंय. त्याच्यानंतर इथे UOM कॅटेगरी आहे. त्या UOM कॅटेगरीमध्ये जी पण आपली ऍसेट आहे त्या ऍसेटला मोजमाप करण्याचं जे युनिट आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. जसं की आता ही जी बिल्डिंग आहे तर ते बिल्डिंगचा जो एरिया आहे तो एरिया आपण मोजणार आहे. तर तो कशामध्ये मोजणार आहे, स्क्वेअर मीटर मध्ये. तर तो आपण एरियामध्ये मोजणार आहे. जर तुमचं
क्वांटिटीमध्ये असेल तर आपण ते क्वांटिटीमध्ये घेणार आहे. जर त्याचं काही व्हॉल्यूम मध्ये असेल किंवा वेटवर असेल तर ते वेटमध्ये आपण त्याचं युनिट हे सिलेक्ट करणार आहे. आता इथे एरिया म्हणून मी एरिया घेतलाय. त्याच्यानंतर त्याच्यात एरिया घेतल्यानंतर ऑटोमॅटिक ते जो एरिया आहे तो स्क्वेअर मीटर मध्ये इथं आला आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल आहे किंवा नाही. ठीक आहे. ते आपल्याला येस किंवा नो करायचे. आता ज्या पी ऍसेट्स आहे आपल्या जसं मुव्हेबल ऍसेट किंवा ई मुव्हेबल ऍसेट त्यांना डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल आहे. जे ऍप्लिकेबल नाहीये ते फक्त कोणाला आहे की लँड प्रकारची जर ऍसेट असेल तर त्याला ते डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल नो करायचे. तुम्हाला बाकीचं डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल येस करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा डिप्रिशिएशन मेथड आलंय स्ट्रेट लाईन मेथड. आता हा जो आपण बघा थोड्या वेळापूर्वी जो लुकअप कॉन्फिगर केला डीएमटी तिथून ही त्याची मेथड ऑटोमॅटिक ऑफ झाली. तुम्हाला फ्री मेथड तुम्हाला इथे करायची आहे आणि रेट ऑफ डिप्रिशिएशन जो आहे तो पर्सेंटेज इथे करायचा आहे. रेट ऑफ डिप्रिशिएशन वर्षाला जे डिप्रिशिएशन तुम्हाला रेट डिप्रिशिएशन करायचं आहे त्याचा रेट तुम्हाला इथे डिफाईन करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लेखा संहिताच्या 105 वर जे पेज दिलं आहे परिशिष्ट 2 मध्ये त्यानुसार आपल्याला त्याचे रेट ऑफ डिप्रिशिएशन द्यायचं. जसं की आता मी बघतोय इमारत आहे तर त्याचा 6.66 आहे तर त्या पद्धतीने मी इथे डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याची सब कॅटेगरी तयार करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा एक बघूया लँडचा जो हे आहे तो एकदा बघूया. ठीक आहे. आपण लँडचा एकदा बघूया. ठीक आहे. तिथं लँडचं पण एक आपण टाकून बघितलंय ते पण एकदा ओपन करून बघूया. ठीक आहे. ऍसेट कॅटेगरी इथे मी आता लँड घेतली आहे. त्याच्यानंतर ऍसेट सब कॅटेगरी मी त्याची लँड घेतली आहे. ठीक आहे. त्याचा एक शॉर्ट कोड घेतला आहे आणि मी त्या ऍसेट कॅटेगरी डिस्क्रिप्शन मध्ये गार्डन लँड असं त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे. त्याच्यानंतर त्याचा जो युएम कॅटेगरी आहे ती पण मी एरिया म्हणून घेतली आहे. त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर मीटर ऑटोमॅटिक आला आहे. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल येस नो घेतलंय. बघा आता लँड जसं आहे लँडसाठी आपल्याला डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल नाहीये म्हणून आपण इथे नो घेतला आहे. हे जर नो घेतलं तर साहजिकच पुढच्या दोन्ही फील्ड भरण्याची म्हणजे त्याच्यातून सिलेक्ट करण्याची गरज नाही. अशा पद्धतीने लँडचं पण आपण डिप्रिशिएशन साठी सब कॅटेगरी तयार केली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण तिसरं जे आहे जंगम मालमत्ता किंवा आपण त्याला मुव्हेबल ऍसेट म्हणतो ते पण आपण एकदा बघून घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. या मुव्हेबल ऍसेट मध्ये मी आतापर्यंत 3 ऍसेट टाकले आहे. एक कमर्शियल व्हेकल मध्ये टाकलंय फायर ब्रिगेडची व्हेकल. त्याच्यानंतर एक घंटागाडी टाकली आहे आणि ऑफिस इक्विपमेंट आणि कॉम्प्युटर्स देखील टाकलेले आहेत. त्याचे डिप्रिशिएशनचे रेट जे आहे त्या याच्याप्रमाणे ते डिप्रिशिएशनचे रेट देखील मी इथं टाकले आहे. आपण एक एक बघूया. ठीक आहे. त्याची ऍसेट कॅटेगरी घेतली आहे मुव्हेबल ऍसेट. त्याच्यानंतर त्याचा सब कॅटेगरी घेतली आहे. त्याच्यामध्ये कमर्शियल व्हॅन फर्निचर फिक्सर जे पण आहे ते घेतलंय मी. कमर्शियल व्हॅन घेतलंय. त्यानंतर एक फायरचा कोड घेतलाय FIR. त्याच्यानंतर त्याचा ऍसेटची कॅटेगरी घेतली आहे फायर ब्रिगेड व्हेकल. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं जे हे आहे UIM ते आहे क्वांटिटीमध्ये की आपण 1 घेतले आहे 2 घेतले आहे किती घेतलंय त्याचं क्वांटिटी आपण इथे टाकली आहे. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल येस किंवा नो करायचं आहे आणि त्याचा रेट जो डिप्रिशिएशनचा आहे तो डिफाईन करायचा. ठीक आहे. जे रेट डिफाईन करताना तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे. आता हॅलो. ठीक आहे. आता ही या झाल्यानंतर आपल्याला दुसरा जो मास्टर आहे तो मास्टर आहे आपला ऍसेट मास्टर. ठीक आहे. आता आपल्याला ऍसेट मास्टर क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. आपण काय करूया ह्या ज्या कॅटेगरी सिलेक्ट केल्या आहे याच्यानंतर आपण आता एक स्वतंत्र एक ऍसेट क्रिएट करूया. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण आता मी एक पूर्ण स्वतंत्र जे ऍसेट आहे ते ऍसेटच आपण समोर क्रिएट करूया जेणेकरून आपल्याला सगळे जे त्याचे जे डाऊट्स असतील ते डाऊट क्लिअर होतील.
मी ते एक नवीन ऍसेट ऍड करतो. ठीक आहे. आता इथे मी डिपार्टमेंट घ्यायचंय मला, कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडर घ्यायचंय ते डिपार्टमेंट आपल्याला याच्यामध्ये घ्यायचंय. आता मी एक गार्डन डिपार्टमेंटसाठी एक व्हेकल आपण घेऊया, की वॉटर टँक आपण त्याच्यासाठी घेऊया. ठीक आहे. तर इथे डिपार्टमेंट आपल्याला निवडायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो कॉलम आहे नंबर ऑफ रेफरन्स नंबर ऑफ व्हीआयपी रजिस्टर. आता हे व्हीआयपी रजिस्टर कोणासाठी आहे, तर वर्क इन प्रोग्रेस रजिस्टर जे आहे, जे तुमचे जे प्रोजेक्ट ऑनगोईंग आहेत. समजा एखादा पूल तुम्ही वॉटर सिस्टम काहीतरी बनवताय, तर त्याच्यासाठी जो वर्क इन प्रोग्रेस नंबर असतो, तो नंबर तुम्हाला इथे मेंटेन करायचा आहे. आता ह्या केससाठी मला कोणताही नाहीये म्हणून नॉट अवेलेबल करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍसेटची कॅटेगरी, आता मी काय करतोय, मुव्हेबल ऍसेट मध्ये एक एंट्री करतोय. त्यासाठी मी मुव्हेबल ऍसेट घेतलं. ठीक आहे. मुव्हेबल ऍसेट घेतल्यानंतर याच्यामध्ये बघा कमर्शियल व्हेकल आलं, त्याच्यानंतर फर्निचर अँड फिक्चर आलं, त्याच्यानंतर अदर व्हेकल्स आलं, प्लॅन आणि मशिनरी आलं. तर मी एक कमर्शियल व्हेकल म्हणून त्याचं डिफाईन करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍसेट कॅटेगरी, आता याच्यामध्ये आलोय फायर ब्रिगेड व्हेकल, घंटा गाडी किंवा काय. तर मला आता समजा वॉटर टँक साठी एक नवीन हे करायचंय. त्याच्यासाठी मी ऍसेटच्या कॅटेगरी मास्टर मध्ये जाईल आणि तिथे ती हे डिफाईन करेल. ठीक आहे. मी इथे ऍड म्हणतोय. मुव्हेबल ऍसेट घेतोय, एक कमर्शियल व्हेकल घेतोय. ऍसेटचा क्रम मी डब्ल्यू डब्ल्यू WAT घेतो आहे आणि इथे मी टाकतोय वॉटर टँकर. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची कॅटेगरी क्वांटिटी मध्ये मी करणार आहे. त्याचा डिप्रिसिएशन ऍप्लिकेबल येस नो किंवा येस करणार आहे. त्यानंतर त्याची मेथड करणार आहे आणि याचा तो जो रेट आहे 20% तो मी इथे टाकणार आहे. अशा पद्धतीने मी त्याची ऍसेटची कॅटेगरी केली आणि सेव्ह केली. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍसेटच्या मी त्याचा ऍसेट, आता आपण जो ऍक्च्युअल ऍसेट आहे तो ऍसेट आपण क्रिएट करूया ऍसेट मास्टर मध्ये. इथे ऍड करूया. मी गार्डन डिपार्टमेंट साठी घेतोय. त्याच्यानंतर इथे नॉट ऍप्लिकेबल घेतोय. इथे कॅटेगरी घेतली मी मुव्हेबल ऍसेट्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये कमर्शियल व्हेकल घेतलं. त्याच्यानंतर याची वॉटर टँकर जो आपण त्याच्या कॅटेगरीमध्ये तो तिथे ऍड झालाय, तिथे घ्यायचंय. आणि इथे तुम्ही त्याचा जो टँकर आहे तर तुम्ही त्याचं जे नेम आहे ते तुम्ही टाकू शकता. त्याचा नंबर तुम्ही वाटल्यास किंवा अशा पद्धतीने आपण त्याचं नेम सुद्धा इथे टाकू शकतो. जे ऍसेट आपल्याला ज्या नावाने ओळखायचं आहे ते आपण त्याचं नाव टाकू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो जे ऍसेट आहे या ऍसेट ऍक्विजिशन केलं आहे त्याची तारीख तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोड ऑफ ऍक्विजिशन तुम्हाला टाकायचं आहे. ती मोड ऑफ ऍक्विजिशन मध्ये तुम्ही जे ऍसेट घेतलं आहे ते कन्स्ट्रक्ट केलं आहे किंवा ते अक्वायर्ड केलं आहे कोणाकडून का परचेस केलं आहे ते तुम्हाला इथे टाकायचे. जर आता मला हे मी परचेस केलं तर मी परचेस मध्ये टाकतोय. ठीक आहे.
आता हे अक्वायर्ड बाय होम, तर आपण त्याचं जे ज्यांच्याकडून आपण जो घेतला आहे तर त्याचं नाव टाकू शकतो. ठीक आहे, महिंद्रा अँड महिंद्रा त्यांच्याकडून घेतला आहे. त्याच्यानंतर क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे क्वांटिटी टाकायची आहे. ठीक आहे, या क्वांटिटीमध्ये एका वेळी ज्या ऑर्डर आपण एका वेळी जी ऑर्डर केली आहे पूर्णपणे, ती ऑर्डरचा क्वांटिटी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. आता ठीक आहे, आपण हा वॉटर टँकर जर तुम्ही एका वेळी जर 3 टँकर जर तुम्ही एका टेंडरमध्ये जर 3 टँकर घेणार असाल तर तुम्हाला क्वांटिटीमध्ये इथे 3 टाकणे अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस आपण ऍसेट, हे ऍसेटचं डिटेल्स आपण इथे ऍसेट क्रिएट करतो तर त्याचे याच्यामध्ये नमुना नंबर 3 नमुना एका संहितामध्ये आपल्याला दिलेले आहेत. ते 3 नमुने याच्यामध्ये तयार होतात. त्याच्यामध्ये एक नमुना नंबर 15 आहे, नमुना नंबर 16 आहे, नमुना नंबर 17 मध्ये आहे. त्याचा एक फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर बघितलं, बघा हा हा फॉर्मॅट आहे त्याचा. तर नमुना नंबर 17 जो मुवेबल ऍसेट साठी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला क्रमांक किंवा इथं संख्या इथे मेन्शन करायची. इथे दिसतंय मी ब्लू केलेलं आहे. तर तिथे तुम्हाला जी क्वांटिटी तुम्ही करताना एका वेळेस घेतली असेल तर ती क्वांटिटी तुम्हाला इथे टाकायची आहे. ठीक आहे, हे असे 3 नमुने तुम्हाला याच्या लेखा संहितामध्ये पेज नंबर 105 वर तुम्हाला याचे मेन्शन केलेले आहेत. 15 नंबरचा नमुना जो आहे तो लँड आणि लँड साठी आहे. नमुना नंबर 16 जो आहे तो फिक्स ऍसेट साठी आहे. आणि नमुना नंबर 17 जो आहे तो मुवेबल ऍसेट आहे. ठीक आहे, असे रजिस्टर आपल्याला आपल्या सिस्टम मध्ये क्रिएट करण्यासाठी आता आपण ऍसेट क्रिएट करतोय. ठीक आहे, तर इथे मी आता त्याची क्वांटिटी इथे 1 टाकली आहे. त्याच्यानंतर इथं ऑर्डर नंबर, तुम्ही जी मॅन्युअली काही टेंडर वगैरे प्रोसेस केली आहे त्याचा जो काही नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. ऍक्वायर्ड फ्रॉम यायला पाहिजे तर बाय आलं तिथं. काय काय ऍक्वायर्ड बाय कसं आलं तिथं? बाय बाय होम म्हणजे महिंद्रा and महिंद्रा. हा, अक्वायर्ड बाय म्हणजे काय म्हणताय तुमचा तुम्ही? ऍक्वायर्ड बाय होम म्हणजे कुणाकडनं घेतलंय हा अर्थ घ्यायचाय हो, का? तेच अर्थ होतो, कोणाकडून घेतला आहे किंवा किंवा कोणाकडून तुम्ही अक्वायर केलंय असं. ठीक आहे, याच्यामध्ये जे मोड ऑफ ऍक्विजिशनचे 3 मोड दिले तुम्हाला, अक्वायर केलं आहे, कन्स्ट्रक्शन केलं आहे किंवा परचेस केलंय, त्या पद्धतीने ते दिलंय. ठीक आहे, त्याच्यात ते लेबलिंग, तुम्ही तुमचं म्हणणं बरोबर आहे की लेबलिंग तुम्हाला इथे एक तर अक्वायर किंवा काय असेल ते पाहिजे, पण त्याच्यात तो अक्वायर बाय होम केलाय त्यांनी. ठीक आहे, म्हणजे कोणाकडून घेतलाय किंवा त्या कंपनीचं नाव आपण त्याच्यावर टाकू शकतो. ठीक कुणाकडून आहे, घेतलंय चित्र करायचं. हो हो. ठीक आहे, त्यानंतर ऑर्डर नंबर आपण तुमचा जो मॅन्युअली याच्यात केलेला आहे तो मॅन्युअल नंबर तुम्ही तिथे टाका. त्याच्यानंतर त्याची ऑर्डरची डेट तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. ऑर्डर कधी केली ती तारीख टाकली तुम्ही. त्याच्यानंतर ऍसेट कोड. आता हे जे 3 कोड आहे हे फार महत्वाचे आहे की हे जे आपण ऍसेटचे जे कोड आपल्याला याच्यामध्ये निवडायचे, हे निवडण्यासाठी तुम्हाला तुमच्या नगरपालिकांमधले जे अकाउंटचे आहेत त्यांची मदत तुम्हाला याच्यामध्ये घ्यायची आहे. ज्या सुरुवातीला आपण जेव्हा मॉड्यूल सुरुवात केली होती त्यावेळेस आपण साधारण 270 ते 300 पर्यंतचे काही कोड हे आपण त्यांना अपलोड करून दिले होते. तर त्यापैकी आपल्याला त्या याचे कोड याच्यामध्ये आहेत. ज्या ठिकाणी हे कोड उपलब्ध नाहीये ते कोड त्यांना आपल्या अकाउंट मॉड्यूलमध्ये तयार करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, ते तयार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर एक तुम्हाला एक हे दाखवतो की त्याच्यावर कोड कसं बनवणार आहे.
ठीक आहे. हे जर तुम्ही जो डिप्रिशिएशनचे जे कोड आहे ते कोड कसे करायचे आहे आणि त्याचा जो याचा ऑब्जेक्ट कोड जो आहे तो ऑब्जेक्ट कोड हा 4-1 पासून सुरू झाला पाहिजे आणि कशा पद्धतीचा डिप्रिशिएशनचा रेट घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला स्थिर व जंगम मालमत्ता त्यांच्या संचित घसारा जे आहे त्याचा ऑब्जेक्ट कोड काय असला पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे प्रॉपर गाईडलाईन दिलेली आहे त्याच्या पद्धतीने तुम्हाला इथे त्याचे डबल एंट्रीचे जे कोड आहे ते कोड तुम्हाला बनवून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. आता मी माझ्या माझ्या लेवलला इथे आहे त्याच्यावर ऍसेट अकाउंट कोड जो मला घ्यायचा आहे तो मी इथे घेईल. तर माझं आता मी इथे घेतलं तर मी इथे बघू शकतो की ऍसेटचा जो अकाउंट कोड आहे तो 4-1 पासून चालू होणार आहे. इथे बघा संगणक खर्च त्यानंतर रस्ता प्रिंटर युपीएस त्याच्यानंतर मार्केट ट्रॅक्टर व ट्रॉली याच्यासाठी 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर साठी जे पण आहे ते आपल्याला याच्यामध्ये त्याच्यातून आपल्याला तो कोड निवडायचा आहे. जर हे कोड तुमच्याकडे तयार नसतील तर ते तुम्हाला डबल एंट्रीच्या याच्यामध्ये तयार करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर मला आता ट्रॅक्टर ट्रॉली घ्यायची तर मी तो कोड घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अक्युमुलेटेड डिप्रिशिएशन अकाउंट हेड जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याची घसारा जो कॅल्क्युलेट करायचा तो घसारा याच्यामध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे संचित घसारा म्हणून मी हा कोड घेतलाय. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन रिव्हर्स जे अकाउंट आहे ते आपल्याला याच्यासाठी घ्यायचं आहे. ठीक आहे. घसारा निधी त्याच्यानंतर डिप्रिशिएशन एक्सपेन्स अकाउंट ज्या अकाउंटला तुमचा खर्ची पडायचं आहे ज्या अकाउंट रेशनसाठी तर ते अकाउंट तुम्हाला याच्यामध्ये निवडायचं आहे. ठीक आहे. इथे अशा पद्धतीने आपल्याला त्याचे अकाउंट कोड आपल्याला याच्यामध्ये डिस्क्राईब करायचे आहे किंवा डिफाईन करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे ऍसेट आहे डिटेल आहे त्याच्यामध्ये लोकेशन आहे जर जर याच्या जर लोकेशन असेल समजा लँड असेल किंवा बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंगचे जे लोकेशन किंवा जे मॅप केले आपण ते आपण टाकू शकता. आता या केसमध्ये येणार नाही म्हणून मी नॉट ऍप्लिकेबल करतोय. निलेश हा सर. ते बोला सर. आहेत ना रिव्हॉल्युशन रिझर्व्ह अकाउंट आणि हा. डिप्रेशन एक्सप्रेस अकाउंट हे डीज हा. आहेत अकाउंट आहेत ते नेमकं डीज डीज आहे सर डबल एंट्रीचे डीज अकाउंट आहे सर. डीज अकाउंट आहेत. हो हो. थोडं स्लो झालंय. हे डिस्कोडची जर आपल्याला लिस्ट मिळाली तर बेटर होईल सर. आम्ही ज्यावेळी 270 तुम्हाला जे मी सुरुवातीला सांगितलं की 250 किंवा 250 ते 270 जे आम्ही कोड दिले आहेत त्या कोड मधले आम्ही याच्यामध्ये जे लिस्टमध्ये जे केले आहेत तेवढेच कोड तुम्हाला इथं घसाऱ्याचे रिलेटेड आहेत तेवढेच दिसतात. सगळे दिसत नाही ते आम्ही ऑलरेडी. ते हे केले होते सर डिस्क तयार पण इकडे या मॉड्यूल मध्ये दिसत नाही आहेत ते. नाही नाही सर तुम्ही ते करताना त्याचा ऑब्जेक्ट कोड काय घेतला आहे त्याच्यावर तुमचं सर्व अवलंबून आहे. तुम्ही जो ऑब्जेक्ट कोड इथे बघा इथे ऑब्जेक्ट कोड दिसतोय 4169 पासून तो जो 4941 जे तुम्हाला इथे मी हे जे दाखवलंय याच्या पद्धतीने जर तुम्ही कोड बनवला असेल तुमचा तरच तो तिकडे दिसणार आहे तुम्हाला. त्यामुळे हे कोड बनवताना तुम्ही लेखा संहिताच्या पेज नंबर 105 वर जे तुम्हाला डबल एंट्री अकाउंट कोड बनवण्याची जी गाईडलाईन दिली त्या पद्धतीने ते बनवा. ठीक आहे. बाकीचे सर्व दिसणारच नाही तुम्हाला जिथे याच्या डिप्रिशिएशन याच्या रिलेटेड जे कोड आहे तेच कोड तुम्हाला इथे दिसत आहेत. बाकी कोड तुम्हाला इथे सर्व दिसत नाहीये. तुम्ही जी तुमच्या लोकल जे जिल्ह्याला एसएससी आहे त्यांची मदत घेऊन हे करून घेऊ शकता.
अहो, पण तुमचं काम आहे नाही म्हणून चुकीचा ठराव नका करू तुम्ही असं
ठीक आहे, इथे क्वांटिटी मी इथे 1 करतोय, ऑर्डर नंबर टाकतोय. नंतर इथे तारीख टाकतोय. ठीक आहे, स्क्रीन दिसते ना माझी. त्यानंतर मी इथे त्याचा हे घेतो आहे, इथे लोकेशन घेतो आहे, नॉट ॲप्लिकेबल. त्यानंतर त्याचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड असेल तर ते ज्या ज्या तिथे अवेलेबल असेल तर ते टाकायचे. आता या केसमध्ये नाही म्हणून मी नॉट ॲप्लिकेबल करतोय. त्याच्यानंतर ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ ॲसेट, जी व्हॅल्यू आहे ओरिजिनल ॲसेट सुरुवातीची, ती ॲसेटची व्हॅल्यू तुम्हाला इथे टाकायची आहे. आता मी ती टाकतोय 20 लाख रुपये समजा. ठीक आहे, त्यानंतर अँटिसिपेट लाईफ स्पॅन ऑफ इयर्स मध्ये. आता हा अँटिसिपेट लाईफ स्पॅन जो आहे तो लाईफ स्पॅन साधारणतः कसं करायचा आहे, तर त्याची जी डिप्रिशिएशनची जी मेथड आहे, म्हणजे डिप्रिशिएशनचा जो रेट आहे तो रेट डिवाइड बाय त्याचा जो रेट आहे तो रेट 100 ला डिवाइड केल्यानंतर जे लाईफ स्पॅन येणार आहे ते आपण याच्यामध्ये करणार आहे. आता याच्यामध्ये याचं ह्या केसमध्ये आपण जर बघितलं तर 100 डिवाइड बाय याचा जो डिप्रिशिएशनचा रेट आहे 20, तर त्यासाठी आपण त्याचा अँटिसिपेट लाईफ स्पॅन हा 5 इयर्स घेणार. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला तो अँटिसिपेटेड लाईफ स्पॅन काढायचा आहे. त्याच्यानंतर ओपनिंग रिटर्न डाऊन व्हॅल्यू जी आहे त्या ऍसेटची, ती ऍसेटची व्हॅल्यू तुम्हाला इथे टाकायची आहे. ठीक आहे, एक मिनिट आहे, एक ठीक आहे. त्याच्यानंतर ओपनिंग रिटर्न डाऊन व्हॅल्यू तुम्हाला इथे टाकली. त्याच्यानंतर त्याची डेट तुम्हाला इथे टाकायची आहे. ओपनिंग रिटर्न डाऊन व्हॅल्यू डेट तुम्हाला जी आहे ती टाकायची आहे. आता याच्यामध्ये त्याचे बघा, आता तुम्ही सुरुवातीला ज्या तुम्ही डेटा एंट्री वगैरे चालू करणार आहे नगरपालिकांची, तर तुम्ही आजच्या तारखेपर्यंत त्या ऍसेटची जी ओपनिंग रिटर्न डाऊन व्हॅल्यू आहे ती डेट तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायची. ठीक आहे, त्याच्यानंतर ओपनिंग रिटर्न डाऊन व्हॅल्यू जी आहे ती टाकायची आहे, इथे मी तेच टाकतोय. त्याच्यानंतर व्हॉट टायटल डॉक्युमेंट्स आर अवेलेबल. आता जी फाईल आपण याची जी नसती जी आहे ती ज्या नावाने आपण मेन्शन ठेवणार आहोत ती इथे तुम्ही टाकायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सोर्स ऑफ फंड्स. आता तुम्हाला ही जी ट्रॉली आहे ती ट्रॅक्टर जो आहे तो घेण्यासाठी जो सोर्स ऑफ फंड्स आहे तो फंड्स तुमचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे की स्टेट गव्हर्नमेंटचा आहे किंवा युएलबीचा आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तो घेण्यासाठी काही सिक्युरिटी डिपॉझिट जर तुम्ही दिली असेल ते सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला इथे टाकायची आहे. सिक्युरिटी डिपॉझिट केली रिअलाइज केली असेल तर ती त्याच्यामध्ये मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर जे ऍसेट आहे त्या ऍसेटची काही वॉरंटी असेल तर ती वॉरंटी तुम्हाला येस किंवा नो मध्ये टाकायची आहे. जर वॉरंटी असेल तर येस करायची आहे आणि त्या वॉरंटीची तारीख तुम्हाला द्यायची आहे. याच्यामध्ये आपण 1 वर्षाची वॉरंटी टाकूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍसेट डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही त्या ऍसेटच्या रिलेटेड जे पण डिस्क्रिप्शन आहे, उदाहरणार्थ त्याचं आरसी बुक किंवा त्याचं आरसी बुकचा नंबर असेल, त्याच्यानंतर त्याच्या रजिस्ट्रेशनचा नंबर असेल, रजिस्ट्रेशनची पावती असेल, ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ऍसेट डिस्क्रिप्शन मध्ये त्या रिलेटेड जे तुमचे रजिस्ट्रेशनच्या रिलेटेड जे डॉक्युमेंट असेल किंवा चेसी नंबर आहे, त्या ज्या डिटेल्स आहे त्या डिटेल्स तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला त्या जे ऍसेट जे आहे त्याचं जे परचेस केल्याचं जे काही डॉक्युमेंट आहे
तर ते परचेसचं डॉक्युमेंट साठी तुम्हाला इथे त्याचं बिल आणि त्याचा इमेज अपलोड करण्यासाठी देखील तुम्हाला इथे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एखादी अपलोड करण्यासाठी इथे क्लिक जर केलं तर तुम्हाला इथे त्याचं जे बिल आहे ते बिल देखील तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करता येणार आहे. एखादी पीडीएफ फाईल जी पण आहे ती पीडीएफ फाईल तुम्ही त्याच्यामध्ये अपडेट किंवा अपलोड करू शकतात. ठीक आहे, ती इथे तुम्ही बघू पण शकतात. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या रिलेटेड एखादी जर इमेज तुमच्याकडे उपलब्ध आहे म्हणजे त्याचा जर एखादा फोटो उपलब्ध आहे तो फोटो देखील तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये जी पण इमेज तुमची फाईल आहे ती इमेज फाईल तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता. ठीक आहे, हे केल्यानंतर तुम्हाला ऍड बटनावर क्लिक करायचं आहे. ऍड बटनावर क्लिक केल्यानंतर तो जे ऍसेट आहे ते ऍसेट तुमचं इथे क्रिएट होणार आहे. ठीक आहे, ते ऍसेट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही ऍसेट क्रिएट ऍसेट या बटनावर क्लिक करायचं. हे क्रिएट ऍसेट बटनावर क्लिक केल्यानंतर या ऍसेटसाठी एक पर्टिक्युलर ऍसेटचा आयडी हा आपल्याला त्याच्याबरोबर क्रिएट होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा ऍसेट हा क्रिएट होणार आहे. अशाच पद्धतीने नगरपालिकांच्या तुमच्या याच्यामध्ये जेवढे पण ऍसेट असतील या 3 कॅटेगरीच्या अंडर त्याच्या सब कॅटेगरी तुम्ही क्रिएट करून घ्यायच्या आहे आणि त्याची ऍसेटची डेटा एंट्री तुम्ही पूर्ण करून घ्यायची. आता ज्या बाकीच्या ज्या कॅटेगरी आहेत त्यामध्ये ज्या ऍसेट क्रिएट केल्या आहेत त्याकडे मी एकदा तुम्हाला दाखवून देतो. जसं युवेल ऍसेट आहे त्याची एंट्री कशी केली ती एकदा बघूया आपण. अँटिसिपेटेड लाईफ स्पॅन बद्दल एकदा परत सांगा ब्रो. अँटिसिपेट लाईफ स्पॅन जर जो डिप्रिशिएशनचा जो रेट आहे 100 डिवाइड बाय जो डिप्रिशिएशनचा रेट आहे तो जर केला तर ती जी व्हॅल्यू येते तोच त्याचा अँटिसिपेटेड पिरियड असतो. आता याच्यामध्ये 100 डिवाइड बाय 20% ज्याचा डिप्रिशिएशनचा रेट आहे आपल्या या मालमत्ते जर आपण टाकली तर त्याचं अँटिसिपेटेड रेट हा 5 इयर झाला. ठीक आहे, आता बघा ही दुसरी वीर सावरकर लायब्ररी आपण जी फिक्स ऍसेट आहे ती फिक्स ऍसेट कशी टाकली ती एकदा बघूया. ठीक आहे, मग आता याचा ऍसेट केलाय त्याच्यामध्ये डिपार्टमेंट घेतलाय मी लायब्ररी डिपार्टमेंट. त्याचा वर्क इन प्रोग्रेस काय असेल तो नंबर टाकायचा आहे. त्याची कॅटेगरी टाकली आहे. त्याच्यानंतर त्याची सब कॅटेगरी बिल्डिंग टाकली आहे. त्याच्यानंतर ऍसेट कॅटेगरी मध्ये जे मी सब कॅटेगरी केली ती वीर सावरकर पब्लिक लायब्ररी इथे ऑटोमॅटिक आला आहे. त्याच्यानंतर मी करायला नाव दिलंय वीर सावरकर लायब्ररी. त्याच्यानंतर ते परचेस किंवा ऍक्विजिशन काय असेल कन्स्ट्रक्शन असेल त्याची तारीख टाकली आहे. त्याच्यानंतर मोड ऑफ ऍक्विजिशन घेतलाय कन्स्ट्रक्शन जो आहे तो घेतला आहे. त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड जे अकाउंटचे कोड आहे ते कोड मी याच्यामध्ये घेतले आहे. ठीक आहे, त्याचे लोकेशन जे असेल ते लोकेशन तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन केली आहे आणि त्याच्या ज्या याच्या व्हॅल्यू आहेत ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ ऍसेट वगैरे त्या सर्व याच्यामध्ये तुम्ही इथे तुम्हाला बघा त्याची ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ त्या ऍसेटची आली आहे. त्याच्यानंतर त्याची ओपनिंग रिटर्न डाऊन व्हॅल्यूची डेट आली आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे ती टाकली आहे. त्याच्यानंतर त्याचं जर काही सिक्युरिटी डिपॉझिट घेतला आहे तर ते सिक्युरिटी डिपॉझिटची अमाऊंट इथे टाकली आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट रिअलाइज केल्याची तारीख देखील आपण याच्यामध्ये मेन्शन केली आहे. त्याच्यानंतर ऍसेटचं डिस्क्रिप्शन मध्ये आपण लायब्ररी बिल्डिंग असं मेन्शन केलंय आणि त्याचे बिल आहे ते आपण अशा पद्धतीने जे फिक्स ते बघितले. ठीक आहे, तसेच आपण आता जी लँड केली आहे कोणत्याही प्रकारचे ऍसेट आहे त्या एक सारख्याच त्याच्या आहे. जिथे आता लँड असेल तर लँड मध्ये तुम्हाला सर्वे नंबर किंवा त्याच्या रिलेटेड 7/12 होता किंवा ज्या पण आहेत त्या मेन्शन करायच्या. ठीक आहे, तसं आपण तिसरा लँडचा जो प्रकार आहे तो पण एकदा बघूया.
ती लँड जी आहे ती लँड आपण इथे टाकलं. ठीक आहे. इथे मी एक लँडचा घेतला आहे. इथे त्याचा क्रिएशनचा ते डिपार्टमेंट घेतलंय, गार्डन डिपार्टमेंट. त्याच्यानंतर त्याचा VIP रजिस्टर नंबर जो आहे तो इथे मेन्शन केला आहे. कॅटेगरी येते लँड. त्याच्यानंतर त्याचा कॅटेगरी डिस्क्रिप्शन लँड घेतली. त्याच्यानंतर त्याचा ऍसेटचं नेम टाकला आहे मी. त्याच्यानंतर ते ऍक्विजिशन कसं केलं, ऍक्वायर्ड केलं. ठीक आहे. ऍक्वायर्ड केलं तर कोणाकडून केलं, लँड ओनर. त्याच्या लँड ओनरचं तुम्ही ऍक्वायर्ड केला असेल तर त्याचं नाव वगैरे मेन्शन करू शकतात. त्यानंतर तुमची जी ऑर्डर नंबर आहे ती ऑर्डर नंबर, त्याच्यानंतर ऑर्डर डेट तुम्ही जे टाकली आहे, त्याच्यानंतर त्याचे जे कोड आहे ते कोड आम्ही याच्यामध्ये बनवले. त्यानंतर त्याची लोकेशन तुम्हाला असेल तर लोकेशन तुम्ही टाकू शकतात. त्याच्यात लॅटिट्यूड लॉंगिट्यूड जर असेल ते मेन्शन केलं आहे. त्याची ओरिजिनल जी व्हॅल्यू आहे ती टाकली आहे त्याची. त्याच्यानंतर WT ची व्हॅल्यू तारीख टाकली आहे, त्याची WT ची व्हॅल्यू टाकली आहे इथे. त्यानंतर टायटल डॉक्युमेंट काय आहे तर 7/12 आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा. त्याच्यानंतर source जो आहे तो टाकून आहे ते आहे आणि वगैरे टाकता. त्याच्यामध्ये तुम्ही 7/12 आणि जे डॉक्युमेंट आपण अपलोड देखील आहे आणि आवाज ब्रेक होतोय निलेश, आवाज ब्रेक होतोय. ब्रेक होतोय आवाज. थोडस मला सर्दी आहे त्याच्यामुळे थोडंसं वाटत करतो. हा ठीक आहे, आता क्लिअर आहे. ठीक आहे. रिपोर्ट्स मध्ये बघा, या रिपोर्ट्स मध्ये आता आपण जे रजिस्टर आता क्रिएट केले किंवा जे ऍसेट क्रिएट केले त्या ऍसेटचे रजिस्टर आपले ऑटोमॅटिक तयार होतात. उदाहरणार्थ त्या ऍसेटला नमुना नंबर 15, 16 आणि 17. नमुना नंबर 15 जो आहे तो लँड साठी आहे, ते आपण बघूया लँड रजिस्टर. ठीक आहे. इथे जर लँड रजिस्टर घेतला आणि जनरेट रिपोर्ट केला, तुम्ही पर्टिक्युलर त्याची तारीख देऊ शकता. त्या लँड मध्ये जर तुम्ही ज्या सब कॅटेगरी रिपोर्ट पाहिजे असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही सिलेक्शन करू शकता आणि त्या पद्धतीने तुमचा रिपोर्ट तुम्ही जनरेट करून घेऊ शकता. आता मी फक्त लँड घेतला आहे आणि जेवढे टाकले आहे पूर्ण लँडचा मी रिपोर्ट मागितला. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याचा नमुना नंबर 15चं जे रजिस्टर आहे ते रजिस्टर आपल्याकडे क्रिएट होतोय. ठीक आहे. तसंच 15 झाल्यानंतर नमुना नंबर 16 जो फिक्स ऍसेट साठी आहे, तो फिक्स ऍसेट साठी पण आपण एक रजिस्टर बघूया. पूर्ण असेल त्याच्यामध्ये तुम्ही सब कॅटेगरी करू शकतात. बिल्डिंग बघितलं तर बिल्डिंग इथे. ठीक आहे. आणि इथे जर जनरेट रिपोर्ट केला तर त्याचा पण रिपोर्ट, त्याचा एक रजिस्टर आपल्याकडे क्रिएट होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याचं जे बिल्डिंग आहे त्याचं पण फिक्स ऍसेट आहे त्याचं रजिस्टर तयार होणार आहे. त्याच पद्धतीने आपलं तिसरं जे आहे मूवेबल ऍसेट ते पण इथे आपण बघूया. एक मूवेबल ऍसेट बघूया आणि इथे रिपोर्ट देतात. ठीक आहे. ते आतापर्यंत जे आपण ऍसेट टाकले आहे ते ऍसेटचे इथे रजिस्टर केले झाले. ठीक आहे. 3 प्रकारचे ऍसेट वेगवेगळे टाकले होते मी, तर ते 3 प्रकारचे. उदाहरणार्थ याच्यामध्ये सुरुवातीला आपण फायर ब्रिगेडची गाडी टाकली होती. त्याच्यानंतर एक घंटा गाडी टाकली होती आणि त्या घंटा गाडीवर नंतर आपण त्याचं आपली एक आता टँकर, वॉटर टँकर जो आहे तो आपण याच्यामध्ये मेन्शन केलं. अशा पद्धतीने त्याचे रजिस्टर आपल्याला क्रिएट होता. ठीक आहे. यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये तर हे ऍसेट क्रिएट केल्यानंतर प्रत्येक वर्षीच्या शेवटी किंवा
वर्षाच्या सुरुवातीला 31 मार्चला किंवा 1 एप्रिलला तुमचं सर्व अकाउंट क्लोज झाल्यानंतर तुम्हाला या ज्या ऍसेट आपण आपल्या मॉड्यूलमध्ये क्रिएट केलं आहे त्या ऍसेटचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. तर त्या डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन मध्ये इथे जनरेट डिप्रिसिएशन नावाचा टॅब दिला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. जर तुम्ही जे ऍसेट तुमच्या याच्यामध्ये क्रिएट केले आणि ऍसेट क्रिएट केल्यानंतर जर तुम्ही त्याचं प्रत्येक वर्षी जर डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं नाही तर त्याची जी WT व्हॅल्यू आहे ती जी तुम्ही सुरुवातीला टाकली ती तशीच राहणार आहे. त्यामुळे न चुकता प्रत्येक वर्षी तुमचं प्रत्येक ऍसेटचं जे डिप्रिसिएशनचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला प्रत्येक वर्षी ऍड करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ही जी एंट्री आहे ही एंट्री तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच करायची आहे. ठीक आहे. तर ती कशी करायची ती आपण एकदा बघूया. याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे. ऍड केल्यानंतर तुम्हाला विचारतं ऍसेट कॅटेगरी कोणती आहे ती करायची. आता आपण एक टाकली जी एंट्री तीच आपण करूया ऍसेट्स. ठीक आहे. त्याची सब कॅटेगरी आपण त्याच्यात निवडूया आणि त्याच्यामध्ये आता आपण 25-26 जी आहे ती बघा. त्याच्यामध्ये आपली महिंद्रा ट्रॅक्टर जो आपण आता याची एंट्री केली तिथे इथे आलाय त्याचा ऍसेट आयडी. आता याचा आपल्याला डिप्रिसिएशन करायचं आहे. बरोबर. ठीक आहे. त्याची परचेस व्हॅल्यू तुमची दिसते 20 लाख रुपये. ओपनिंग WT व्हॅल्यू दिसते 20 लाख रुपये. लाईफ स्पॅन तुम्हाला इथे दिसतो आहे 5 वर्ष. त्याच्यानंतर डिप्रिसिएशनचा रेट जो आहे तो 20% आपण केला आहे. तो आपण कॅटेगरीच्या जेव्हा डिफाईन केलं होतं त्यावेळेस केलं होतं. ऑटोमॅटिकली त्याचं डिप्रिसिएशन हे कॅल्क्युलेट झालेलं आहे 4 लाख रुपये आणि आता त्याची WT व्हॅल्यू किती झाली आहे 16 लाख रुपये. ठीक आहे. ही जी एंट्री आहे ही एंट्री तुम्हाला नेहमी करायची नाहीये, वर्षातून एकदाच एंट्री करायची आहे. ही जर एंट्री तुम्ही केली नाही तर तुमचं डिप्रिसिएशन वर्षाचं जे कमी होत जायचं आहे ते होणार नाहीये आणि हे कमी कमी होतात एक साधारण 5 वर्षानंतर त्या ऍसेटची व्हॅल्यू आहे WDV जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपली 1 होणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येक वर्षी तुम्हाला ही 1 एप्रिल किंवा 31 मार्चला तुम्हाला ही एंट्री प्रत्येक ऍसेटची तुम्हाला करायची आहे जेणेकरून त्याचा इफेक्ट तुम्हाला तुमच्या बॅलन्स शीट मध्ये मिळत जाणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फक्त हे करायचं आहे. त्याचा रेट जो आहे इथे त्याने ऑटोमॅटिक त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दिलं आहे आणि आता नंतर त्याच्या या व्हॅल्यू नंतर त्याची WD व्हॅल्यू ही 16 लाख रुपये आली आहे आणि याच्यानंतर आपल्याला त्याचा जनरेट करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला सक्सेसचा मेसेज येणार आहे आणि अशा पद्धतीने त्याचं डिप्रिसिएशन हे सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी मेथड आहे डिप्रिसिएशन नंतरची ते जे ऍसेट आहे हे ऍसेट आपल्याला काही वर्षानंतर एक तर ते ऍसेट आपल्याला कोणाला तरी विकायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे किंवा डिस्पोजल करायचं आहे. तर त्याच्यात ते करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 2 आपल्याला याच्यामध्ये टॅब दिले आहे. तर त्याच्यामध्ये एक आहे ऍसेट ट्रान्सफर आणि डिस्पोजल आणि व्हॅल्युएशन ऑफ ऍसेट. आता कोणताही जे ऍसेट आहे ते ऍसेट ट्रान्सफर किंवा डिस्पोजल करण्याआधी त्या ऍसेटचं आपल्याला व्हॅल्युएशन करावे लागेल. आता व्हॅल्युएशन काय करावं लागेल ते फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊया की आता आपण जी आता घंटा गाडी घेतली 5 वर्षानंतर आपण आज ती 20 लाख रुपयाला घेतली आहे. तिचं प्रत्येक वर्षाचं डिप्रिसिएशन रेट हा 20% आहे. प्रत्येक वर्षी तिचं 4-4 लाखांनी कमी होणार आहे. एका सर्टन पिरियडला 5 वर्षानंतर तिचं व्हॅल्युएशन हे 0 होणार. 0 म्हणण्यापेक्षा आपण असं 1 होणार आहे. हा तो 1 झाल्यानंतर 5 वर्षानंतर जरी आपण ती जे ऍसेट आहे आपलं त्याची आता आपल्या अकाउंटमध्ये त्याची व्हॅल्यू 1 गेली परंतु आपण ती जी ट्रॅक्टर ट्रॉली घेणार आहे ती आपण जरी असं समजूया की आपण ती भंगारामध्ये विकली कोणाला तरी आपण ती 1 रुपयाला विकणार आहोत का? नाही. बरोबर ना. 1 रुपयाला आपण विकणार नाही आहोत. तिचं साधारण काहीतरी आपल्याला 5,000 किंवा 10,000 तरी मूल्य आपल्याला करावं लागणार आहे. किंवा आपण जर कोणाला ती ट्रान्सफर केली आहे तर ती चालू स्थितीमध्ये असेल तर त्याचे नक्कीच आपल्याला एक 25,000-30,000 रुपये तरी मिळू शकतात. तर ते डिस्पोजल किंवा ट्रान्सफर करण्यासाठी आधी आपल्याला त्या ऍसेटचं व्हॅल्युएशन करणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या ऍसेटचं इथे व्हॅल्युएशन इथे आपल्याला क्रिएट करायचं आहे. त्यासाठी हा टॅब दिला आहे त्याच्यात जायचं आहे व्हॅल्युएशन ऑफ ऍसेट आणि झालेल्या त्या ऍसेटचं जे व्हॅल्युएशन आहे त्या तारखेला ते व्हॅल्युएशन आपल्याला याच्यामध्ये कमी किंवा जास्त करून घ्यायचं किंवा
उदाहरणार्थ उद्या एखादी लँड आहे, त्या लँडचं तर आपल्याला असं समजूया आपण की ती लँड आपण आपलं लँड डिप्रिशिएशन लँडचं होत नाही, परंतु आज जे आपण एक समजा 1 लाख रुपयाला एखादी लँड आहे विकत घेतली, एक 10 वर्षानंतर जर ती लँड आपण समजा नगरपालिका विकणार आहे किंवा कोणाला ट्रान्सफर करणार आहे, व्हॅल्युएशन हे नक्कीच वाढलेलं असणार, ते कमी होणार नाहीये. तर त्यावेळेस ती 1 लाखाची तिचे 5 लाख किंवा 10 लाख सुद्धा आपल्याला ती ट्रान्सफरला किंवा याच्यासाठी लागणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं त्या ऍसेटचं त्या लँडचं आपल्याला व्हॅल्युएशन करणं महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी हा टॅब दिला आहे, सेम आहे, त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता इथे ऍसेटची कॅटेगरी घ्यायची आहे आपल्याला. मी मूव्हेबल ऍसेट घेतो. ओके, ठीक आहे. आता ही इथे जी घंटागाडी आपण आता केली होती तिचं हे केलंय, इथं WD व्हॅल्यू त्याची 20 लाख रुपये आहे. आपण हे आजच्या तारखेमध्ये करतोय, ज्यावेळेस आपण ते 31 ला करू त्याची ती 16 लाख इथे आली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्डर नंबर टाकायचा आहे, जी आपण मॅन्युअली जे ऑर्डर नंबर करणार आहे त्याचं व्हॅल्युएशनचा त्याचा नंबर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर व्हॅल्युएशनची डेट टाकायची तुम्हाला. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन अमाऊंट जी आहे, जी 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 पण व्हॅल्युएशन तुम्हाला त्याचं करायचं आहे ते व्हॅल्युएशन तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचं तुम्हाला त्या ज्या ऍसेटचं आहे त्याचं व्हॅल्युएशन त्या दिवशी करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला बघा आता त्याचं WD आजच्या तारखेमध्ये 20 लाखाची आहे आणि आज तुम्ही त्याची व्हॅल्युएशन 10,000 करतायत, बरोबर. तर त्याचं डिफरन्स किती आहे, तो 19,90,000 रुपये त्याचा डिफरन्स आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचं तुम्हाला व्हॅल्युएशन आधी करून घ्यायचं आहे आणि ते सेव्ह करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्या व्हॅल्युएशनसाठी जो रिपोर्ट आहे, डिप्रिशिएशन आपण कॅल्क्युलेट केलं, डिप्रिशिएशन नंतर आपण त्याचं व्हॅल्युएशन केलं, तर त्याच्यासाठी आपल्याला एका रिपोर्टमध्ये आपल्याला त्याचं जे ऍसेटचं शेड्यूल आहे ते शेड्यूल रजिस्टर आपल्याला इथे मेन्शन होते, ते पण आपण एकदा बघूया शेड्यूल रजिस्टर. ठीक आहे, आणि मी आपण त्याचं जनरेट रिपोर्ट करूया. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचं शेड्यूल रजिस्टर सुद्धा आपल्याकडे मेंटेन होतं. जसं त्याचं कॅटेगरी दिली आहे, त्यानंतर त्याची सब कॅटेगरी, त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे, रेट ऑफ डिप्रिशिएशन दिलं आहे, अकाउंट कोड कोणता आहे, त्याचा बॅलन्स दाखवतो 1,425 ला 20 लाख रुपये. असं हे करून 1,425 ला त्याचं डिप्रिशिएशन 4 लाखांनी कमी होऊन त्याचं अशा पद्धतीने आपल्याला हा बॅलन्स शीटचा जो तक्ता आहे हा देखील आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध होतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर या मॉड्यूलचे सर्वात शेवटचा जो भाग आहे की ऍसेटचं व्हॅल्युएशन केल्यानंतर ते जे ऍसेट आहे त्या ऍसेटचं एकतर डिस्पोजल करणं किंवा त्याचं ट्रान्सफर करणं. त्याच्यासाठी आपल्याला ते जे ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला त्याचं दिलं आहे ऍसेट ट्रान्सफर किंवा डिस्पोजल, या टॅबमध्ये जायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला त्या ऍसेटचं डिस्पोजल किंवा ट्रान्सफर जर करायचं असेल तर ते तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ऍड करायचं आहे. ठीक आहे, ऍसेट कॅटेगरी कुठची आहे परत तेच आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी सब कॅटेगरी त्याची घ्यायची आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफर आणि डिस्पोजल फ्लॅट, तुम्हाला आता ट्रान्सफर करायचं असेल तर ट्रान्सफर आणि डिस्पोजल करायचं असेल तर डिस्पोजलचं हे निवडायचं आहे. आता मी याच्यात ट्रान्सफरचं करतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सफरची डेट जी आहे ती ट्रान्सफरची डेट तुम्हाला इथे निवडायची आहे. त्यानंतर याची मॅन्युअल जी ऑर्डर नंबर आहे ती ऑर्डर नंबर तुम्हाला इथे निवडायची आहे.
त्याची ऑर्डरची डेट मी आजची तारीख टाकतोय. पर्पज काय आहे त्याचा, तर सेल केली आहे ती, ठीक आहे, किती अमाऊंटला सेल केली आहे. आता बघा ज्यावेळेस आपण व्हॅल्युएशन करतोय त्या वेळेचं, तर ते असं पण होऊ शकतं की आपण एक त्याचं पर्टिक्युलर व्हॅल्युएशन केल्यानंतर एखाद्या याचं की आपण त्याची एक व्हॅल्युएशन एक अमाऊंट ठेवू शकतो की 10,000 रुपये आपण त्याची अमाऊंट ठेवली. परंतु ती अमाऊंटचं व्हॅल्युएशन केल्यानंतर देखील आपण ज्यावेळेस त्या ऍसेटचा जेव्हा लिलाव करू त्यावेळेस त्या व्हॅल्युएशन आपल्याला जास्त पण व्हॅल्यू मिळू शकते की फक्त 10,000 नाही तर कोणी 10,000 त्या व्यक्ती पण त्याची बोली आपल्याला येऊ शकते. पण मिनिमम व्हॅल्युएशन जे आहे ते आपल्याला आपण त्याचं त्या ऍसेटचं 10,000 रुपये केलंय, त्यामुळे आपण ती अमाऊंट त्याच्यामध्ये व्हॅरी होऊ शकते किती टाकली, ठीक आहे. मग आपण ती सेल केली असेल तर ती कितीला सेल केली त्याची अमाऊंट टाकायची तुम्हाला. त्यानंतर ऍसेट ट्रान्सफर टू कोणाला ती केली त्याचं तुम्ही इथे नाव टाका. ठीक आहे. आणि इतर काही रिमार्क जो असेल तर तो रिमार्क तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ती एंट्री सेव्ह करायची. अशा पद्धतीने जे ऍसेट तुमच्याकडे आहे ते तुम्ही ट्रान्सफर किंवा डिस्पोज करण्यासाठी जर करायचे असेल तर त्याची एंट्री देखील तुम्हाला याची करू शकतो. सेम जर तुम्ही याची एक बघितली तर ती पण तुम्हाला मी दाखवतो. डिस्पोजलची हे 2 केस आहे या डिस्पोज मध्ये टाकल्या होत्या. सेम आहे, फक्त तिथे टॅब निवडताना तुम्हाला डिस्पोज करायची, डिस्पोजल करायची की ट्रान्सफर करायची तेवढा टॅब तुम्हाला निवडायचा आहे. बाकी सर्व एंट्री सेम आहे. ठीक आहे. तिथे तसंच आहे. टाटा सुपर जी घेतली होती तिची ऍसेट तारीख घेतली, ओपनिंग WD व्हॅल्यू घेतली, तारीख त्याची डिस्पोजलची डेट घेतली आहे, ऑर्डर नंबर घेतला आहे, ऑर्डर डेट घेतली आहे, त्याचा पर्पज घेतला आहे डिस्पोजल म्हणून आणि त्याची जी अमाऊंट ती अमाऊंट याच्यामध्ये टाकली. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण केलेले ऍसेट डिस्पोजल किंवा ट्रान्सफरची केस बघितली. म्हणजे हे आजचे जे छोटं असं मॉड्यूल आहे याच्यामध्ये फक्त 2 मास्टर आपल्याला एक सेटिंग आपल्याला कॉन्फिगर करायची आहे डीएमटी लुकअपची. डीएमटी लुकअप झाल्यानंतर तुम्हाला ऍसेटच्या सब कॅटेगरी तयार करायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या अंडर जेवढ्या पण ऍसेट तुमच्याकडे आहेत त्या ऍसेट तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतो. तेवढ्या ऍसेट तुम्ही याच्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या ऍसेट टाकल्यानंतर वर्षाच्या सुरुवातीला 1 एप्रिलला किंवा 31 मार्चला टाकलेल्या ज्या ऍसेट जेवढ्या पण तुम्ही ऍसेट आजपर्यंत टाकल्या आहेत त्या ऍसेटचं डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. एवढं एक छोटं मॉडेल आहे. तर हे मॉडेल तुम्ही गोलावीसाठी पटकन कॉन्फिगर करून बऱ्याच नगरपालिकांनी ते सुरुवात पण केली आहे, त्यांनी डेटा पण भरला आहे. तर तुम्ही तुमच्या लेवलला कॉन्फिगरेशन करून तुमच्या लोकल एसएससी मध्ये देऊन याच्यामध्ये काही अडचण असेल तर त्या सॉल्व्ह करून लवकरात लवकर हे मॉडेल. कोणाला काही शंका असेल तर विचारा. हॅलो. बोला सर. सर नमस्कार सर, इगतपुरीवरनं बोलतो सूरज पाटील. आपलं आता हे ऍसेट साठी म्हणजे प्रत्येक विभागाचं वेगळं वेगळं असतं सर, तर मग ते राईट्स अलोकेट कसे करायचे की त्याचं एक वेगळं लॉग इन बनवून म्हणजे तेवढंच फक्त एक मॉड्यूल अलॉट करून मग त्याचे लॉग इन सगळ्यांना द्यायचे? ते सर तुमच्या याच्यावर आहे की काय समजा काही ठिकाणी काय करतायत की प्रत्येक नगर एक फॉर्मॅट दिलेला आहे, ते फॉर्मॅट एक्सेल मध्ये फॉर्मॅट तुम्ही त्यांना भरायला द्यायचे सर्व डिपार्टमेंटला. ते एकत्र कलेक्ट करून घ्या आणि ते तुम्ही एका लेवलला एका कोणाला तरी भरायला द्या, असं पण होऊ शकतं. ओके. कारण की कसं आहे सर, आता प्रत्येक म्हणजे पाणी पुरवठ्याचं वेगळं साहित्य खरेदी होते, आरोग्याची वेगळी होते, बाकीचे वेगळे आहे, तर मग ते प्रत्येक वेळेस साहित्य ते खरेदी वेगळं आहे कोऑर्डिनेट बघा. करणं. तुम्ही थोडीशी साहित्य खरेदी वेगळं आहे, ते हम्म, ते हम्म. तो पार्ट वेगळा आहे. याच्यामध्ये ऍसेट जे आहे नगरपालिकाच्या ज्या मत्ता आहे. हो ना सर, तेच आता ऍसेट जर सपोज म्हटलं की आता अग्निशमनचं वाहन अग्निशमन डिपार्टमेंट की म्हणजे किंवा पाणी पुरवठा खरेदी करेल, घंटागाडी आरोग्य विभाग खरेदी करेल, असं त्याचे तुम्ही हे करा ना सर, मग. कोणाला तरी एकाला ते डेटा कलेक्शन एकत्र करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला याच्यासाठी कलेक्शनसाठी हे पण दिलं आहे. ते जर तुम्ही एकत्र जर केलं तर एक्सेल मध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. बघितलं तुम्ही याच्यामध्ये इथे पोर्टिंग म्हणून दिलं आहे. पोर्टिंग मध्ये तुम्हाला लिजन्सी डेटा पोर्टिंग हा इथे हा याच्यामध्ये जर तुम्ही गेलात हा तर याच्यामध्ये तुम्हाला तो डेटा एक्सेल मध्ये त्याचे टेम्पलेट डाउनलोड करून तुम्हाला त्या माहिती त्याच्यामध्ये भरून घेता येईल आणि ती माहिती तुम्हाला अपलोड देखील करता येणार आहे.
ओके, मग सर ते तर बेस्ट होऊन जाईल, म्हणजे मग काही जास्त हे करायची गरज नाही पडणार. हो. इथे बघा आता ओके, तुम्ही इथे चालेल जर सर. घेतलं, आता जर तुमचं इथे टेम्पलेट घेतलं इथे, आता मला ऍसेट कॅटेगरी ऍड करायची आहे. इथे ऍसेट कॅटेगरी केलं आणि मी इथं डाउनलोड म्हटलं की त्याचे एक्सेल डाउनलोड होणार आहे. ठीक आहे, इथे इथे सेव्ह केलं की ठीक आहे. ठीक आहे, ऍसेट ऍसेट कॅटेगरी, त्याच्यानंतर शॉर्ट कोड, त्याच्यानंतर ऍसेट डिस्क्रिप्शन, त्याचं युअर डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल येस नो, मेथड डिप्रिशिएशन मेथड आणि रेट ऑफ डिप्रिशिएशन. फक्त हे ओके सर. ज्यावेळेस पेपर आहात ते व्हेरीफाय करताना व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्या की जो तुम्ही इथे पिन टाकता पिन प्रमाणे आल्या पाहिजे. ठीक आहे, आता ओके बघा सर. त्या पद्धतीने त्या फील्ड आल्या पाहिजे तिथे. ठीक आहे, येस सर. थँक्यू सर. सेम अशी तुम्ही आता आता जशी मी ऍसेट कॅटेगरी केलं तर तसं तुम्ही जर ऍसेट मास्टरची इथे डाउनलोड केली तर ती देखील तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे. इथे बघा. इथे जर तुम्ही हे डाउनलोड केली, इथे डाउनलोड म्हटलं ठीक आहे, ऍसेट आयडी, डिपार्टमेंट, रेफरन्स जे आपण फील्डवर ज्याच्या बघितल्या त्या सर्व फील्ड याच्यामध्ये दिलं आहे, तर तुम्ही याच्यामध्ये डेटा तुम्ही कलेक्ट करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही याचा डेटा कलेक्शन करू शकता. अजून काही नो सर, थँक्यू. थँक्यू. उदय सर. हॅलो. हॅलो. हा हा निलेश सर, हा बोला ना. कोणाला डाऊट नाहीत ना? नाही सर. सर एक प्रश्न होता. हा विचारा. सर ते फिक्स असते जसं ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग वगैरे, तर सर ती दोन 3 फायनान्शियल इयर पर्यंत चालते. मग त्याचं कसं करायचं सर? तुम्ही त्याची रजिस्टरला एंट्री कशी येतात सर? नाही सर, आपण तर आपलं सध्या जे मॅन्युअल सिस्टम आहे तिथं फक्त आपण चेक लिहितो की बाबा हे प्रमाण क्रमांक वाउचर हो वगैरे. ते लिहितो आपण, पण ऍसेट रजिस्टरला आपण केव्हा घेतो त्याचं पूर्ण झालं त्याचे फेज अच्छा, असेल पूर्ण समजा फर्स्ट झाल्यानंतर फेज, सेकंड एकत्र फेज. व्हॅल्यू घ्यायची. हो हो. ओके ओके, थँक्यू सर. सर एखाद्याची बोला बोला. आता दुसरा एक प्रश्न कालच्या ट्रेनिंग मध्ये असा आला होता की आमच्या इथे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स क्रिएट केले आहेत, त्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये काहीतरी 50 गाड्या येत आहे आमचे, तर मग त्याची एंट्री कशी करायची आहे? तर त्याचं असं आहे की तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये पूर्णपणे एकच एंट्री करायची आहे आपल्याला, आणि त्याचे जे डिस्क्रिप्शन मध्ये आपण खाली टाकतोय त्याच्यामुळे तुम्ही त्याचे जे गाडी नंबर आहे 1 2 3 5 जेवढे पण आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. त्याची एंट्री करताना पूर्ण ऍसेट म्हणून शॉपिंग कॉम्प्लेक्सची एकच एंट्री येणार आहे आपल्याला. सर एखाद्याची डिप्रिसिएशन म्हणजे लाईफ जर संपलेली आहे तरी पण आपण वापरत आहोत, त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं मग? 1 टाकायचं सर, 1. 1. अजून काही? डेप्रिसिएशन पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे सर? कॅल्क्युलेट कशी करायची? ते कॅल्क्युलेट सिस्टम ऑटोमॅटिक करते, तुम्हाला फक्त रेट डिस्क्राईब करायचे तिथे किती. ही मी जी लेखा संहिता हा, तुम्हाला म्हणजे इथे आता सपोज आता दाखवली, एखादी गोष्टीची 10% डेप्रिसिएशन इयरली कन्सिडर, हे 10% आलं कुठून, म्हणजे त्याच्यासाठी काही इथे हे गाईडलाईन कसं दिली ना करायचं? सर तुम्हाला. लेखा संहित्यामध्ये गाईडलाईन दिली, प्रत्येक इयरला प्रत्येक मालमत्तेचा डिप्रिसिएशन रेट काय असला पाहिजे याची गाईडलाईन दिलेली आहे आपल्याला लेखा संहित्यामध्ये. त्याच्यानुसार आपल्याला करायचं आहे ते. दिसतंय पेज? सर हॅलो, शेअर करून द्याल सर प्लीज? हो हो. सर जे ऍसेट आपले जुने आहे, फॉर एक्झाम्पल आपण एखादा पीसी घेतला 2 वर्षापूर्वीचा, तर त्याचं कसं करायचं मग? त्याची व्हॅल्युएशन वगैरे त्याची आजची व्हॅल्युएशन, ते डिप्रिसिएशन तुम्ही केलेलं असेल ना त्याचं व्हॅल्युएशन तुमच्या बॅलन्स शीटला जे असेल ते आज टाकायचे तुम्हाला. आजच्या तारखेला जी डिप्रिसिएशन व्हॅल्यू आहे त्याची ती कॅल्क्युलेट करून टाकायची तुम्हाला या वर्षासाठीची.
उदाहरणार्थ तुम्ही समजा एक 10,000ला पीसी घेतला होता 2 वर्षापूर्वी, त्याचं जर डिप्रिशिएशन काय 10% असेल तर त्याचे जे 1,000 रुपये जे कमी होणार आहेत ते करून 8,000 रुपये त्याचा आज WIP तुम्हाला टाकावं लागणार आहे. ठीक आहे सर. पुढे सर जर कोणाला काही शंका नसेल तर कन्क्लूड करूया. कोणाला डाऊट असेल तर विचारा. कोणाला डाऊट आहे का अजून कोणाला? नाही वाटत आहे काही डाऊट. आपण नाही, ठीक आहे. कन्क्लूड करूया मीटिंग. चालेल. थँक्यू. थँक्यू. थँक्यू निलेश सर. कन्क्लूड करूया मीटिंग. ओके, ठीक आहे. चल, थँक्यू. काही शंका किंवा असेल तर माझा नंबर आहे, तर त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. ओके. थँक्यू.